फ्रेंड्स वेलकम. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे यशस्वी कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये. काल आपण जो 12वीचा आपला चॅप्टर होता, जो पहिला चॅप्टर होता रोटेशनल डायनॅमिक्स, तर त्यातलं जे बेसिक कन्सेप्ट होत्या तर त्या बेसिक कन्सेप्ट सगळ्या बघितलेल्या आहेत. तर त्यामध्ये मोस्टली जे 11शी रिलेटेड जे काही टॉपिक होते, ज्या कन्सेप्ट होत्या, ज्या डेफिनेशन होत्या, तर त्या सगळ्या आपण रिवाईज केलेले आहेत. आज आपण सर्क्युलर मोशनपासून स्टार्ट करतोय. काल आपण ज्यावेळेस लेक्चर आपलं अपलोड केलं तर तेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही कन्सेप्ट होत्या, काही क्वेश्चन होते. तर ते क्वेश्चन आज आपण सगळे ह्या चॅप्टरमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, कंटिन्यू करणार आहे. तर चला, तर आपण पहिल्या लेक्चरपासून चालू होतोय. दॅट इज पहिली जी डेफिनेशन होती आपण सांगितली काल की दॅट इज सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशन म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्याला माहिती आहे, जे आपण कधीपासून पाहत आलेलं आहे, तर आपण 10वीपासून पाहिलेलं आहे, 9वीपासून पाहिलेलं आहे. तर सर्क्युलर मोशन आपण काल सांगितलं. सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं, तर इट इज द मोशन ऑफ द पार्टिकल अराउंड द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. त्यात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन त्याला म्हणलं होतं आपण. सर्क्युलर मोशन म्हणजे एक सेकंड मोशन म्हणजे आता हा एक पार्टिकल आहे. तर ही जी रिंग आहे, तर ही रिंग ही नंबर ऑफ पार्टिकल पासून बनलेली आहे. तर सपोज आपण हा जर पार्टिकल बघितला, तर ह्या पार्टिकलचं जर तुम्हाला सर्क्युलर मोशन बघायचं असेल तर ते अशा पद्धतीने असेल. तरी काय करते, असं सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. म्हणजे तुम्ही जर हा जर पार्टिकल बघितला तर तो काय करतो, सर्क्युलर मोशन. म्हणजे काय, तर आपल्या डेफिनेशनमध्ये आपण सांगितलं होतं द मोशन ऑफ द पार्टिकल, म्हणजे ह्या पार्टिकलचं त्या पार्टिकलची मोशन, द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द, काय तर ते सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल आहे. तर त्या पार्टिकलचं जी मोशन आहे, तर ते कसं होतं, अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इट इज अ सर्क्युलर मोशन. काय म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन. मग हे जे सर्क्युलर मोशन आहे, तर ह्या सर्क्युलर मोशनच्या दोन कॅरेक्टरिस्टिक आहेत. जी पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे, तर त्या कॅरेक्टरिस्टिक म्हणजे आपण पहिली कॅरेक्टरिस्टिक पाहतो, इट इज अ ऍक्सेलरेटेड मोशन. हे जे मोशन असणार आहे, तर हे कसं सांगितलं आपण, इट इज अ ऍक्सेलरेटेड मोशन. म्हणजे काय, जेव्हा हे पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, तर त्याच्यामध्ये काय होतं, ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होतं. तर ऍक्सेलरेशन कसं प्रोड्यूस होतं, आता हे तुमच्या लक्षात येत असेल, आपण जेव्हा हे दाखवतोय तर काय करते, हे सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना तर तो काय करतो, आपण जेव्हा बघतोय तर हे प्रत्येक वेळेस हा जो पार्टिकल आहे, तर ती डायरेक्शन चेंज करतोय. सपोज आपण असं म्हणूयात की हा जो पार्टिकल आहे, सपोज हा म्हणलं, आता इथे जर आपण बघितलं, सपोज हा पार्टिकल आहे, ह्या पार्टिकलची जी काही व्हेलॉसिटी आहे, तर ही पार्टिकलची व्हेलॉसिटी कशी असते, ऑब्व्हियसली अलॉंग द टँजंट असते. ही टँजेन्शियल व्हेलॉसिटी असते. आपण जेव्हा ह्याला बघतो तर हा पार्टिकल काय करतो, हा प्रत्येक वेळेस त्याची व्हेलॉसिटी चेंज करतोय. म्हणजे हा जो एरो आहे, हे एरो दिसत असेल तुम्हाला, हे शोज द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, दॅट इज लिनियर व्हेलॉसिटी. तर हे लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज करतोय. जरी आपण युनिफॉर्म ॲक्सेलरेशन घेतलं, दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घ्या किंवा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घ्या, तुमच्या असं लक्षात येईल की हा पार्टिकलची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे, जी विच इज अलॉंग द टँजंट असते, दॅट इज टँजेन्शियल व्हेलॉसिटी आपण ह्याला म्हणत असतो. तर ही जी टँजेन्शियल व्हेलॉसिटी, तर ही काय होते, प्रत्येक वेळेस डायरेक्शन चेंज होते. आता आपल्याला माहिती आहे, आपण ह्याला कशाला म्हणतो, दॅट इज ॲक्सेलरेशन प्रोड्यूस झालं. तर ॲक्सेलरेशन प्रोड्यूस झालं आपण कधी म्हणतो, आता ॲक्सेलरेशन दॅट इज द फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी, हा रेशो काढत असतो आपण. फायनल मायनस इनिशियल व्हेलॉसिटी जेव्हा आपण काढतो, म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये जेव्हा चेंज होतो, तर तेव्हाच काय म्हणतो आपण, तिथे ॲक्सेलरेशन प्रोड्यूस झालेलं आहे. मग हे जे ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होतं, तर ह्याला आपण रेडियल ह्याच्यामध्ये ऑब्व्हियसली हे रेडियल ॲक्सेलरेशन असतं. म्हणजे जर आपण जर ह्याच्यामध्ये जर बघितलं, आता काय होत असतं, सपोज आपण हे सांगितलं, हे काय सांगतं, दॅट इज इट शोज द लिनियर व्हेलॉसिटी. म्हणलं आपण हे लिनियर व्हेलॉसिटी सांगितलं, पहिल्या स्टार्टिंगला त्याची व्हेलॉसिटी अलॉंग दिस डायरेक्शन होती, नंतर ही व्हेलॉसिटी अशा डायरेक्शनमध्ये झाली. एक छोटीशी डायग्राम काढेन मी इथे. सपोज पार्टिकल काय करतो, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. इथे जर आपण बघितलं, इथं बघितलं तर लक्षात येतं की हे काय दाखवतं, हे रेडियस आहे म्हटलं आपण. सपोज दिस शोज द रेडियस, आणि हे काय असणार, रेडियस वेक्टर आहे. ह्या रेडियस वेक्टरला आणखी काय म्हणतात, दॅट इज पोझिशन वेक्टर असंही म्हणतात. आता पोझिशन वेक्टर काय असतो, पोझिशन वेक्टर म्हणजे काय असतं, द वेक्टर विच गिव्हज द पोझिशन ऑफ द पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू द टाइम इज नथिंग बट द पोझिशन वेक्टर. म्हणजे जसं जसं टाइम पास होतोय तसं तसं तो काय करतोय, हा जो वेक्टर आहे दॅट इज रेडियस वेक्टर, तर तो त्याची पोझिशन दाखवतोय. तर तुम्ही जर इथं बघितलं तर अगोदर पार्टिकलची पोझिशन ए होती, आफ्टर सम टाइम तो कुठे गेला, तर बी ह्या पॉईंटला गेला. तर आपल्या लक्षात आलं की इथं एला जेव्हा होता, तर त्याची व्हेलॉसिटी अलॉंग द टँजंट होती, बीला गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी होती अलॉंग द दॅट इज टँजंट. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं, इथं आल्यानंतर तो पार्टिकल सांगतोय की मला ह्या डायरेक्शनला जायचं, इथं नंतर पार्टिकल सांगतोय माझी ही डायरेक्शन आहे. म्हणजे प्रत्येक पॉईंटला त्या पार्टिकलची काय, तर व्हेलॉसिटी डायरेक्शन वेगवेगळी आहे. मग आता व्हेलॉसिटी डायरेक्शनमध्ये चेंज झाला, म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाला. आपण म्हणतो व्हेलॉसिटी चेंज झाली, तर दोन टाईपची व्हेलॉसिटीमध्ये चेंज होत असतात. एक तर त्याची मॅग्निट्यूड चेंज होते किंवा त्याची डायरेक्शन चेंज होते. त्याची मॅग्निट्यूड चेंज होते किंवा त्याची डायरेक्शन चेंज होते, तेव्हा म्हणजे काही जरी चेंज झालं तर ते आपण म्हणतो व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाला. आणि आपल्याला माहिती आहे, जेव्हा जेव्हा व्हेलॉसिटीमध्ये चेंज होतो तेव्हा तेव्हा त्याच्यामध्ये ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होत असतं. मग ह्यामध्ये जे होणार ॲक्सेलरेशन आहे, तर त्याची डायरेक्शन कशी असते, तर त्याची डायरेक्शन ही कशी असते, ऑलवेज अलॉंग द रेडियस. मग त्याला काय म्हणतो आपण, दॅट इज मग त्याच्यामध्ये काय आपण जर बघितलं, व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाला, व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाल्यामुळे ॲक्सेलरेशन प्रोड्यूस झालं. आणि ॲक्सेलरेशन जे असतं, तर ह्या ॲक्सेलरेशनची डायरेक्शन ही अशी असते.
म्हणजे याला आपण AR जर सांगितलं तर इट इज ऑल्सो रेडियस वेक्टर. म्हणजे हा जो AR आहे तर ही जी डायरेक्शन कशी असते, इट इज अलाउंग द रेडियस असते, दॅट इज टुवर्ड्स द रेडियस. म्हणून हे आपण सांगू, हे पुढे कंटिन्यू करणारच आहे आपण. त्यानंतर जर आपण बघितलं इथं तर हे झालं ऍक्सेलरेशन मोशन म्हटलं आपण, म्हणजे इट इज अन ऍक्सेलरेटेड मोशन. त्याचबरोबर जी सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे तर ती सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय सांगते, कॅरेक्टरिस्टिक आहे तर ह्या सेकंड कॅरेक्टरिस्टिक मध्ये लक्षात ठेवायचं, इट इज अ पिरियोडिक मोशन. कसलं मोशन आहे, पिरियोडिक मोशन. आता पिरियोडिक मोशन म्हणजे काय, तर पिरियोडिक मोशन म्हणजे काय, तर हा पार्टिकल इथून स्टार्ट झाला, सपोज इथून स्टार्ट झाला तर तो डबल होऊन तिथेच येतोय. म्हणजे रिपीट तो जर पोझिशनला घेत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, पिरियोडिक. पिरियोडिक म्हणजे काय, आफ्टर सर्टन इंटरव्हल ऑफ टाइम तर तो पार्टिकल त्याच ठिकाणी डबल वापस येत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, इट इज अन पिरियोडिक मोशन. हे जे सर्क्युलर मोशन आहे तर हे कसं आहे, तर पिरियोडिक मोशन आहे. तर हे आपल्याला सांगितलेलं आहे. त्यासाठी मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल सांगतो. मगाशी जेव्हा आपण व्हेलॉसिटी आणि एक्सेलरेशन ह्या दोघांबद्दल सांगत होतो तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन दॅट इज लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी डायरेक्शन इट इज ऑलवेज अराउंड द टेंजंट आणि एक्सेलरेशनची इट इज ऑलवेज टुवर्ड्स द रेडियस. आता जर तुम्ही इथं बघितलं तर हे कंटिन्युअसली हे असं फिरणार आहे. म्हणजे आपण जर इथं बघितलं तर तुमच्या असं लक्षात येत असेल, हे जे आहे आपलं तर हे काय दाखवतंय, तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन दाखवते. आणि हा जो एरो आहे तर हा एरो काय दाखवतोय, एक्सेलरेशनची डायरेक्शन दाखवतोय. हे जे एक्सेलरेशन असतं म्हणजे व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळे, व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाल्यामुळं त्याच्यामध्ये जे होणार एक्सेलरेशन प्रोड्यूस आहे इट इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. मग हा जो सर्क्युलर पाथ आहे तर ते सेंटरकडे असतं. मग त्याचबरोबर त्याला हे जे रेडियल एक्सेलरेशन आहे तर त्याला आपण काय म्हणत असतो, सेंट्रीपेटल म्हणत असतो. काय म्हणत असतो, सेंट्रीपेटल एक्सेलरेशन. सेंट्रीपेटल आपल्याला माहिती आहे, सेंट्रीपेटल हे आपण सर्क्युलर मोशनमध्ये बघितलेलं आहे जेव्हा तुम्ही 10वीला होता 11वीला होता. सेंट्रीपेटल इज नथिंग बट द सेंटर सेकिंग. तुमच्या असं लक्षात आलं असेल, हा कुठं जरी गेला पार्टिकल तर हा प्रत्येक वेळेस हा पार्टिकलचा एक्सेलरेशन डायरेक्शन कुठे आहे, इट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. हे आपल्याला माहिती आहे, हे सर्क्युलर मोशनमध्ये करत असताना. ओके, लक्षात आलं असेलच. आता हे बघत असताना आपल्याला काही कन्सेप्ट बघायचे आहेत जे आपल्याला सर्क्युलर मोशन डिस्कस करत असताना, स्टडी करत असताना आपल्याला इथे उपयोगाला येणार आहेत. आता आपल्याला माहिती, आपण काल जेव्हा बघत होतो डायनॅमिक्स आणि कायनेटिक्स, ह्या कायनेटिक्स आणि डायनॅमिक्समध्ये स्टडी करत असताना आपण त्याचे कॉजेस स्टडी करत असतो. आता जेव्हा आपण हा सर्क्युलर मोशन कन्सिडर करतो, हे सर्क्युलर मोशन कन्सिडर करत असताना जसं आपण लिनियर व्हेलॉसिटी बघितली तसं लिनियर डिस्प्लेसमेंट असतं. म्हणजे जसं की म्हणजे पार्टिकल ए पासून बी पर्यंत गेला तर हे इथून इथपर्यंत जे डिस्प्लेसमेंट आहे तर त्याला आपण लिनियर डिस्प्लेसमेंट असं म्हणत असतो. आता लिनियर डिस्प्लेसमेंट कशाने दाखवलं जातं, तर एसनं दाखवलं जातं. त्याचबरोबर आपण काय म्हटलं तर त्याला लिनियर व्हेलॉसिटी सुद्धा असते. लिनियर व्हेलॉसिटी आपण व्हीनं दाखवतो. त्याचबरोबर त्याला लिनियर एक्सेलरेशन असतं ते आपण कशाने दाखवतो, तर एनं दाखवत असतो. हे लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर एक्सेलरेशन, लिनियर व्हेलॉसिटी झाल्यानंतर आपल्याला काय बघायचं, अँग्युलर व्हेलॉसिटी. आता आपण जर इथं बघितलं तर ह्याच्यामध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं. म्हणजे थीटा जो असतो तर हा थीटा काय दाखवतो, इट शोज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काही कन्सेप्ट आपल्याला बघायला लागणार आहेत. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण इक्वेशन दाखवतो, दॅट इज थीटाने दाखवतो. बोथ डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड एक्सेलरेशन आर वेक्टर क्वांटिटी. आता जर आपण इथं बघितलं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू थीटा वेक्टर. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू थीटा वेक्टर. आता त्याचबरोबर आपण जर बघितलं अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी जी असते तर अँग्युलर व्हेलॉसिटी असते दॅट इज डी थीटा बाय डी टी, डी थीटा वेक्टर डिवाइड बाय डी टी. आणि हे जे अँग्युलर एक्सेलरेशन आहे, सॉरी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे तर आपण कशाने दाखवत असतो, तर व्हीनं दाखवतो, ओमेगानं दाखवत असतो, दॅट इज ओमेगा वेक्टर. त्याचबरोबर आपण जर बघितलं दॅट इज अँग्युलर एक्सेलरेशन, हे आहे अँग्युलर एक्सेलरेशन. अँग्युलर एक्सेलरेशन आपल्याला माहिती आहे तर हे आपण कशाने दाखवतो, अल्फानं दाखवतो. कशाने दाखवतो, अल्फा वेक्टर, विच इज इक्वल टू दॅट इज डी ओमेगा वेक्टर डिवाइड बाय डी टी, दॅट इज म्हणतात अल्फा वेक्टर. हे आपल्याला माहिती आहे. आता थीटा, ओमेगा आणि अल्फा ह्या तिघांची आपल्याला डायरेक्शन बघायची आहे. थीटा, ओमेगा आणि अल्फा. थीटा म्हणजे काय सांगितलं आपण, दॅट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओमेगा काय सांगितलं, अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि अल्फा काय सांगितलं, अँग्युलर एक्सेलरेशन. आता ह्या तिघांचं आपल्याला काय बघायचं आहे, तर ते डायरेक्शन बघायचे आहे. आता हे कशावरती डिपेंड राहतं, तर हे आपले सर्क्युलर मोशन कसं आहे, हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे का नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, तर त्यावरती ह्या सगळ्यांचे डिपेंड असते. तर ह्या तिघांचे डायरेक्शन बघण्यासाठी आपल्याला अगोदर डिफरन्स बघावं लागेल सर्क्युलर मोशन आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मधला. ओके, जसं आपण अँग्युलर एक्सेलरेशन बद्दल बघितलं, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, सेम तसंच लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर एक्सेलरेशन आणि लिनियर डिस्प्लेसमेंट असतं. आता लिनियर डिस्प्लेसमेंट हे आपण एसनं दाखवत असतो. लिनियर व्हेलॉसिटी आपण कशाने दाखवत असतो, तर लिनियर व्हेलॉसिटी आपण व्हीनं दाखवतो. आता लिनियर व्हेलॉसिटी असते डी एस वेक्टर डिवाइड बाय डी टी. आणि त्याचबरोबर असतं दॅट इज एक्सेलरेशन ए. तर हे एक्सेलरेशन काय असते, इट इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी. एक्सेलरेशन इज इक्वल टू डी व्ही वेक्टर, दॅट इज व्हेलॉसिटी अपॉन टाइमचा रेशो असतो, दॅट इज डी व्ही वेक्टर डिवाइड बाय डी टी. तर हे रिलेशन यांच्यामध्ये आहे. आता जर आपण बघितलं तर लिनियर आणि अँग्युलर ह्या दोघांमध्ये फरक काय,
लिनियर म्हणजे कसं असतं तर अलॉंग द टँजंट असतं आणि अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे कसं असतं दॅट इज अलॉंग द रेडियस असतं. जर आपण इथं बघितलं तर अँग्युलर तुमचं सगळं ह्याच्यासोबत आहे. म्हणजे ह्या तिघांची मी तुम्हाला डायरेक्शन दाखवेन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर एक्सेलरेशन किंवा अँग्युलर आणि लिनियर एकमेकाला कसं रिलेट करतं तर एक छोटंसं रिलेशन आहे आपल्याला बघायचं. तर हे जे रिलेशन आहे दॅट इज व्ही इज इक्वल टू ओमेगा वेक्टर क्रॉस आर वेक्टर. तर इथे जर तुम्ही बघितलं तर हे जे रिलेशन दाखवतो व्ही वेक्टर इक्वल टू ओमेगा वेक्टर क्रॉस आर वेक्टर, तर हे काय दाखवतं तर व्ही वेक्टर हे व्हेलॉसिटी आहे, ओमेगा ही काय अँग्युलर व्हेलॉसिटी, हे लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी या दोघांमधलं रिलेशन दाखवत असतं. यांचं जर आपण काय बघितलं मॅग्निट्यूड जर बघितलं तर हे मॅग्निट्यूड आपल्याला असं मिळतो व्ही इज इक्वल टू ओमेगा इंटू आर. म्हणजे आपल्या लक्षात असं येऊन जातं की ह्या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन आहे. त्या एक्सप्रेशनमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर एक्सेलरेशन अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी. जसं लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीमध्ये आहे तसंच अँग्युलर एक्सेलरेशन आणि लिनियर एक्सेलरेशनमध्ये सुद्धा काही रिलेशन आहे. तर ते आपण पुढे बघणारच आहोत. आता जर तुम्ही इथं बघितलं तर पार्टिकल कसं आहे तर पार्टिकल सपोज हा पी पॉईंटला आहे. पी पॉईंटला असल्यानंतर पार्टिकल जेव्हा पी पॉईंटला असतो पी पॉईंटला असल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की त्याची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे दॅट इज टँजेन्शियल व्हेलॉसिटी ही व्ही वेक्टर आहे. व्ही वेक्टर आहे त्याचे पोझिशन वेक्टर हा आर वेक्टर असा आहे. आपण मागाशी सांगितलं जेव्हा त्याची टँजेन्शियल व्हेलॉसिटी असते तर टँजेन्शियल व्हेलॉसिटी असताना त्याच्यामध्ये जे ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होत असतं लिनियर ॲक्सेलरेशन हे कसं असतं इट इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणून त्याला त्याचं नाव पण आपण दिलं होतं दॅट इज द सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन. काय म्हणलं होतं आपण त्याला सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशनवर अजून एक दुसरं नाव काय त्याचं दॅट इज रॅडियल ॲक्सेलरेशन हे त्याचं नाव होतं. त्यानंतर हे ॲक्सेलरेशनबद्दल झालं. डिस्प्लेसमेंट ऑब्वियसली अलॉंग दिस डायरेक्शन आहे. व्हेलॉसिटी डायरेक्शन आपण दाखवलेलं आहे. आता आपल्याला हे सगळं लिनियर झालं तर आता अँग्युलरमध्ये कसं असतं. आता अँग्युलर व्हेलॉसिटी काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आणि अँग्युलर एक्सेलरेशन म्हणजे काय तर तेही आपल्याला बघायचं आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं पार्टिकल पी पॉईंटवरून कुठे गेला तर पार्टिकल कुठे गेला तर क्यू पॉईंटला गेला. पार्टिकल पी वरून क्यूला जेव्हा जात असतो तर तेव्हा त्याचं जे काय डिस्प्लेसमेंट असतं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे आपण कशाने दाखवतो थिटाने दाखवतो. आपल्याला असं लक्षात येऊन जातं की अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे प्रत्येक पार्टिकलचं सेम असणार आहे. म्हणजे पार्टिकल सपोज इथं आहे किंवा इथं आहे तर त्या प्रत्येक पार्टिकलचं जेव्हा पार्टिकल पी पासून क्यूला जातो तर पी पासून क्यूला जात असताना त्या प्रत्येक पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट हे थिटा वेक्टरच असतं. जर डिस्प्लेसमेंट सेम असेल तर त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा कशी असते तर सेमच असते. जर थिटा सेम असेल तर ऑब्वियसली अँग्युलर व्हेलॉसिटी दॅट इज ओमेगाची व्हॅल्यू सुद्धा कशी असणार आहे तर सेमच असणार आहे. जर ओमेगा सेम असेल तर अल्फा सुद्धा कसा असेल तर सेम असेल. तर इथं अल्फा काय तर अल्फा काय तर अँग्युलर एक्सेलरेशन असणार आहे. मग आता आपण त्याची मॅग्निट्यूड सेम म्हटलं पण त्याच्या डायरेक्शन बद्दल काय आपण बोललोच नाहीये तर त्या डायरेक्शन बद्दल आपण सांगतोय. तर ऑब्वियसली थिटाची डायरेक्शन तुम्हाला सांगता येईल. ऑब्वियसली तर थिटाची डायरेक्शन अलॉंग दिस मोशन असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ओमेगा म्हणजे काय म्हणतो आपण दॅट इज अँग्युलर व्हेलॉसिटी. जो अँग्युलर व्हेलॉसिटी आहे तर अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन कशी असते दॅट इज राईट हँड थंब रूलनुसार असते. त्यालाच आपण राईट हँड स्क्रू रूल असं म्हणत असतो. राईट हँड स्क्रू रूल. आता हे आपण बघत असताना कसं सांगणार राईट हँड स्क्रू रूल काय सांगतो जेव्हा आपण काय करतोय पार्टिकलला मोशनमध्ये आणतोय. पार्टिकलला मोशनमध्ये आणतोय म्हणजे काय केलं आपण हा सपोज हा पार्टिकल आहे. आता आपण राईट हँड स्क्रू कधी आपण स्क्रू जेव्हा फिट करत असतो भिंतीमध्ये किंवा कुठे तर तेव्हा आपल्या लक्षात येऊन जातं की आपण त्याचं जे मोशन असते मोशन आणि सपोज आपण असं कन्सिडर केलं की हे आपले जे कर्ल फिंगर आहेत हे कर्ल फिंगर काय दाखवत आहेत तर त्या पार्टिकलचे मोशन दाखवत आहेत. म्हणजे आपण त्याच्यावरती फोर्स ह्या डायरेक्शनला लावतो आणि आपला जो आउटस्टेज स्तंभ आहे तर तो काय करत असतो तर अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन दाखवत असतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय मी जेव्हा त्याला असं फिरवणार आहे म्हणजे त्या स्क्रूला जेव्हा मी असं फिरवतो ह्या डायरेक्शनला फिरवणार आहे दॅट इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मी फिरवणार आहे. म्हणजे आपण आता हे बघा ह्याला आपण काय म्हणत असतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. जर मी जेव्हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला त्याला फिरवत असतो सपोज आता हे क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर ही क्लॉकवाईज डायरेक्शन जेव्हा असेल तर क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरवत असताना ते काय जाणार इनवर्ट जाणार आहे. आणि जेव्हा मी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरवणार आहे तर ते कसं जाणार आहे म्हणजे ते अशा पद्धतीने जाईल. म्हणजे हा जो थंब आहे थंब आणि हे कर्ल फिंगर कसे असतात आपल्या लक्षात येऊन जाईल. तर कर्ल फिंगर आणि हा थंब ह्या दोघांचं रिलेशन आहे. कर्ल फिंगर हे मोशनची डायरेक्शन दाखवतात. कर्ल फिंगर हे काय दाखवतात मोशनची डायरेक्शन दाखवतात आणि आउटस्टेज जो थंब आहे तर तो काय दाखवतो अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन दाखवतो. मग तुमच्या असं लक्षात असेल अँग्युलर व्हेलॉसिटी ह्याची जी डायरेक्शन असते विच इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ दॅट रिजिड बॉडी. मग त्या रिजिड बॉडीचं जे काय मोशन आहे तर त्या बॉडीला त्या प्लेनला कसं असतं तर तो जो अँग्युलर व्हेलॉसिटी आहे तर ती कशी असणार आहे परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे जर आपण इथं जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येऊन जाईल इथं सपोज हा जर प्लेन आहे म्हणजे आता आपण प्लेन काढूयात. सपोज हा प्लेन आहे इथं प्लेन असल्यानंतर आता सपोज हा प्लेन आहे इथं तर ह्याच्यामध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन कशी असेल तर ही अशी असणार आहे. म्हणजे सपोज हे जर असं फिरत असेल तर ह्याची डायरेक्शन ही अशी. सपोज त्याची मोशन आपण चेंज केली मोशन त्याची अशी आहे तर काय होणार आहे अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन कशी असणार आहे अशी असणार आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन ही कधी बघून कशी असते दॅट इज अलॉंग द रेडियस असणार आहे. कशी असेल अलॉंग द रेडियस बाय राईट हँड स्क्रू रूल असेल. ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्यानंतर हे अँग्युलर व्हेलॉसिटी झाल्यानंतर तुम्हाला अँग्युलर एक्सेलरेशन बद्दल बघायचं आहे. आता अँग्युलर एक्सेलरेशनची डायरेक्शन कशी असते अँग्युलर एक्सेलरेशनची डायरेक्शन आणि अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन हे दोघांची सेम असते. आपण आता मध्ये बघितलं तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी
सॉरी लिनियर व्हेलोसिटी अलॉंग द रेडियस असते, पण अँग्युलर व्हेलोसिटी तर अँग्युलर व्हेलोसिटी डायरेक्शन आणि अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन ह्या दोघांची डायरेक्शन ही सेमच असणार आहे. ओके, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन झाल्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, दॅट इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय बघणार आहोत आपण, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर पूर्वी अगोदर आपल्याला आणखी एक रिलेशन बघायचं आहे. आपल्याला माहिती आहे आता आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जेव्हा आपण सांगितलं होतं व्हेलोसिटी चेंज झाली, लिनियर व्हेलोसिटी जेव्हा चेंज होत असते तर आपण ऑलरेडी बघितलं होतं, दॅट इज त्यामुळे काय सांगितलं, हे जे ॲक्सेलरेशन आहे आणि हे जे व्हेलोसिटी आहे तर ह्या दोघांमध्ये रिलेशन असणार आहे. आपण सांगितलं होतं ए आर, ह्याचं जे ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होणार आहे ए आर म्हणजे काय, दॅट इज रॅडियल ॲक्सेलरेशन. तर हे जे रॅडियल ॲक्सेलरेशन असणार आहे तर त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, दॅट इज मायनस ओमेगा स्क्वेअर आर वेक्टर. ओमेगा स्क्वेअर काय असणार आहे, हे आर वेक्टर असणार आहे. आता हे ए आर वेक्टर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर वेक्टर. तर हे काय सांगतं, तर हे मायनस जे साईन आहे तर हे मायनस साईन काय सांगत असतं, हे जे ॲक्सेलरेशन आणि हे जे काय रेडियस आहे म्हणजे दॅट इज पोझिशन वेक्टर आहे तर हे एकमेकाला कसे असतात, अपोजिट असतात. म्हणजे आपण जर इथं बघितलं दॅट इज रॅडियल ॲक्सेलरेशनची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर आहे आणि जो पोझिशन वेक्टर आहे ज्याला आपण रेडियस वेक्टर म्हणत असतो तर त्या रेडियसची डायरेक्शन कुठं कशी आहे, अलॉंग द ॲक्सिस आहे. अलॉंग द ॲक्सिस पण कुठे आहे, टू द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल आहे. म्हणजे आउटवर्ड डायरेक्शनला हे आलेलं आहे आणि ही इनवर्ड डायरेक्शन आहे, म्हणून आपण इथं काय दाखवतो, मायनस साईन दाखवतो. जेव्हा आपण त्याचं काय करतो, मॅग्निट्यूड घेतो, म्हणजे त्याची डायरेक्शनची आपल्याला गरज नाही म्हटलं, आपल्याला फक्त मॅग्निट्यूड पाहिजे. तर मॅग्निट्यूड जेव्हा पाहिजे असते तर तेव्हा काय घेतो आपण, दॅट इज रॅडियल ॲक्सेलरेशन इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू आर. बट आपल्याला एक रिलेशन माहिती आहे सगळ्यांना, कुठलं रिलेशन माहिती आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. मग आपण काय करायचं तर ओमेगाच्या ठिकाणी म्हणजे हा ओमेगा आणि आर या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. हा जो आर आहे दॅट इज रेडियस, हे रेडियस इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. म्हणजे आपण ओमेगाच्या ऐवजी काय लिहू शकतो, ओमेगा इज इक्वल टू व्ही डिवाइडेड बाय आर. हे आपल्याला एक फॉर्म्युला घेऊन जाईल. मग हा जो ओमेगा आहे ओमेगाच्या ठिकाणी काय ठेवणार आहे तुम्ही, व्ही डिवाइडेड बाय आर. मग सपोज म्हणलं इक्वेशन नंबर 1, हे इक्वेशन नंबर 1 मध्ये काय करायचं, ओमेगाची व्हॅल्यू तुम्हाला सबस्टिट्यूट करायची आहे. या ठिकाणी जर तुम्ही केलं तर काय येणार आहे, ए आर विच इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअरच्या ऐवजी तुम्ही काय लिहिणार आहे, व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. आणि हे काय असणार आहे, डिवाइडेड बाय इंटू आर. आता जर तुमच्या इथं लक्षात येऊन जाईल हा स्क्वेअर आणि हा काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. म्हणजे तुम्हाला ए आर ची व्हॅल्यू काय येणार, ए आर दॅट इज रेडियस अँग्युलर दॅट इज रॅडियल ॲक्सेलरेशन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर. हे तुम्हाला काय होऊन जाईल, तर तुम्हाला ए आरचा फॉर्म्युला येऊन जाईल. तर हा आपला फॉर्म्युला आहे. त्याचबरोबर आपल्याला इथं टाइम पिरियड काढायचं होतं. आता आपण या ठिकाणी अँग्युलर व्हेलोसिटी काढायची आपल्याला. अँग्युलर व्हेलोसिटी काढत असताना आपण काय करत असतो, अँग्युलर व्हेलोसिटी म्हणजे काय असणार आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर बघितलं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, हे पूर्ण अँग्युलर डिस्प्लेसमेंट असणार आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे हे जर पूर्ण इथून जर आपण बघितलं डिस्प्लेसमेंट, आपण थिटाना दाखवत असतो डिस्प्लेसमेंट, तर हा थिटा इथून इथपर्यंत 90 असणार, इथं 180, हा इथं 270 आणि इथून इथपर्यंत नंतर काय असणार आहे 360. म्हणजे टोटल जर आपण हा बघितला तर आपल्याला काय येणार आहे, हा 2 पाय येणार आहे. आपल्याला लक्षात येऊन जाईल दॅट इज ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइडेड बाय टी येणार आहे. म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू तुम्हाला काय लागेल, 2 पाय डिवाइड बाय टी. अजून एक आपल्याला एक रिलेशन माहिती आहे, काय रिलेशन माहिती आहे, दॅट इज वी हॅव टी इज इक्वल टू ऑर एन इज इक्वल टू 1 डिवाइड बाय टी. दॅट इज फ्रिक्वेन्सी इज अ रिस्पेक्ट ऑफ टाइम पिरियड. म्हणजे तुम्ही काय ठेवू शकता, 1 अपॉन टीच्या ठिकाणी काय ठेवणार तर एन येणार. म्हणजे अँग्युलर व्हेलोसिटी तर आपल्याला लक्षात येऊन जाईल तर ती काय असणार आहे 2 पाय एन. म्हणजे ह्यावरून तुम्हाला काय लक्षात येऊन जातं 2 पाय एन म्हणजे ह्याचा अर्थ काय, तर जेवढी फ्रिक्वेन्सी वाढणार आहे तर तेवढंच काय वाढणार आहे तर ओमेगा वाढणार आहे. ओमेगा म्हणजे कोण, अँग्युलर व्हेलोसिटी आणि एन म्हणजे काय असणार फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपण याच्यातून काय सांगू शकतो, अँग्युलर व्हेलोसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. दॅट इज 2 पाय हे तर कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढं काय असणार आहे, अँग्युलर व्हेलोसिटी जास्त असणार आहे. हे आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये बघितलं. तर आपण आता ऑलरेडी बघितलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काही कन्सेप्ट असतात. आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एक्झॅक्टली मोशन कसं असतं ते आपण बघणार आहे. तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण कशाला म्हणतो, दॅट इज मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विच डू नॉट विथ कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे त्याच्यामध्ये स्पीड ही कॉन्स्टंट असणार आहे तर असं नाही आहे. तर स्पीड त्याची एवढी टाइमला काय होते तर बदलत राहते. आपण सर्क्युलर मोशनमध्ये दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आपण असं बघितलं होतं तर त्याची जी स्पीड असणार आहे तर ती स्पीड प्रत्येक वेळेस कशी होती, रिमेन्स कॉन्स्टंट होती. पण इथे कॉन्स्टंट राहते का तर नाही, काय कॉन्स्टंट राहत नाही. तर ह्याचं ऑब्व्हियसली त्याची व्हेलोसिटी कॉन्स्टंट नाही आहे. व्हेलोसिटी मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन हे दोन्ही बदलणार आहे. म्हणजे आपण जेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघत होतो तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फक्त त्याची डायरेक्शन बदलत होती आणि डायरेक्शन बदलल्यामुळं त्याच्यामध्ये जे ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होत होतं तर ॲक्सेलरेशन कसं होतं, इट इज ऑलवेज अलॉंग द रेडियस. आणि व्हेलोसिटी कशी होती, दॅट इज टँजेन्शियल व्हेलोसिटी होती. आता इथे जर आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता ही डायग्राम आहे दॅट इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची. सपोज आपण म्हटलं पार्टिकल इथं आहे, हा सेंटर सी आहे म्हटलं. सपोज हा पार्टिकल सपोज स्टार्टिंगला पी आहे, पी पासून तो कुठं गेलाय तर हा पी पासून तो गेलाय. सपोज हा क्यूला गेलाय, पी पासून क्यूला जात असताना हे रेडियस वेक्टर आहे दॅट इज आर वेक्टर. आता इथं बघत असताना त्याची व्हेलोसिटी अगोदर व्ही होती इथं, त्यानंतर इथं व्हेलोसिटी त्याची व्हीच आहे.
पण ही व्हेलॉसिटी बदलत असताना इथं V1 व्हेलॉसिटी इथं V2 व्हेलॉसिटी, म्हणजे इथं व्हेलॉसिटी वेगळी आहे, इथं व्हेलॉसिटी वेगळी आहे. इथे व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन वेगळी आहे, इथं पण मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन वेगळीच असणार आहे. म्हणजे जर आपण जेव्हा बघितलं तेव्हा डायरेक्शन बदलत होती तर तेव्हा त्याचे जे ॲक्सेलरेशन होतं तर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन अशी होती. म्हणजे इथं जे ॲक्सेलरेशन होतं तर रॅडियल ॲक्सेलरेशन होतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. मग नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये रॅडियल ॲक्सेलरेशन आहे का तर आहे, इथं सुद्धा रॅडियल ॲक्सेलरेशन आहे. रॅडियल ॲक्सेलरेशन आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये कसं आहे तर टँजेन्शियल ॲक्सेलरेशन आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये रॅडियल ॲक्सेलरेशन पण प्रोड्यूस होतं ॲज वेल एज टँजेन्शियल ॲक्सेलरेशन सुद्धा प्रोड्यूस होत असतं. मग ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होते आपण सांगितलं. व्हेलॉसिटी सुद्धा आता ह्याच्यामध्ये काय होत असतं, आता ह्याच्यामध्ये व्हेलॉसिटी चेंज झाली, ह्याच्यामध्ये ऑब्व्हियसली ओमेगा चेंज होणार आहे का तर नाही, ओमेगा हा सेमच राहणार आहे. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी सेम आहे, पण नंतर अँग्युलर ॲक्सेलरेशन सेमच आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट सेमच आहे. दॅट इज इथला पार्टिकल असले इथला पार्टिकल असले तर कुठलाही पार्टिकल थिटा एवढेच डिस्प्लेसमेंट करणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कुठलाही पार्टिकल ओमेगा एवढेच त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी असेल, कुठल्याही पार्टिकलचं अल्फा एवढेच अँग्युलर ॲक्सेलरेशन असणार. मग चेंज काय होतं तर आपल्या लक्षात येत असते तर V इज इक्वल टू आर ओमेगा. त्यामुळे ओमेगा इज इक्वल टू V आपण काय असणार आहे तर आर असणार आहे, हे आपल्या लक्षात. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय होतं त्याची मॅग्निट्यूड चेंज होत असते. आता जर आपण इथं बघितलं तर काय होतं ओमेगा, दॅट इज ओमेगा चेंज झाला त्यामुळे अल्फा सुद्धा काय होणार तर चेंज होणार. कारण अल्फा माहिती आहे दॅट इज डी ओमेगा बाय डी टी. आपण मॅग्निट्यूड जर घेतली तर ते काय येणार आहे दॅट इज अल्फा येणार आहे. म्हणजे अल्फा चेंज होतो दॅट इज डी ओमेगा बाय डी टी चेंज झाले म्हणून. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता ह्याच्यामध्ये अल्फा वेक्टरची डायरेक्शन आणि ओमेगा वेक्टरची डायरेक्शन कशी असेल, अल्फा वेक्टरची डायरेक्शन आणि ओमेगा वेक्टरची डायरेक्शन, तर हे आपल्याला दोन टाईपनं आपल्याला बघावं लागेल. तर प्रत्येक वेळेस अल्फाची डायरेक्शन आणि ओमेगाची डायरेक्शन ही सेम असते, पण दोघांची डायरेक्शन अलॉंग द ॲक्सिस असते हे आपल्याला माहितीच आहे. ओमेगाची जी डायरेक्शन असणार आहे दॅट इज ओमेगा म्हणजे काय तर अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन कशी असते एक सेकंड. आता जर आपण इथं बघितलं जेव्हा पार्टिकल हा मोशनमध्ये आहे तर पार्टिकल मोशनमध्ये असल्यानंतर त्याची जी डायरेक्शन असणार आहे तर अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन अशी असणार. ठीक आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन कशी असेल हे डिपेंड, अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन कशावरती डिपेंड आहे, इट डिपेंड अपॉन द राईट हँड रूल. आता जर आपण बघितलं जर पार्टिकल जर असा फिरत असेल, जर मोशन जर असं असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन अपवर्ड आहे. जर पार्टिकल ह्या डायरेक्शन असं फिरत असेल तर ते डायरेक्शन डाऊनवर्ड डायरेक्शन असणार आहे अँग्युलर व्हेलॉसिटीची. मग अँग्युलर ॲक्सेलरेशन कसं असणार आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन डिपेंड करतं की त्या पार्टिकलची स्पीड इन्क्रीज होती का डिक्रीज होते. म्हणजे जेव्हा तो व्हाईल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्या पार्टिकलची स्पीड वाढते आहे का स्पीड कमी करत होते. आता जर आपण स्टार्टिंगला बघितलं तर स्टार्टिंगला जेव्हा मी याला फोर्स लावणार तर ह्याची स्पीड वाढणार आहे. म्हणजे जसं की आपण काय केलं तर फॅन चालू केल्यानंतर काय होतं तर ती स्पीड वाढते. आणि ही स्पीड वाढल्यामुळं मी काय म्हणलं फॅन चालू केल्यानंतर फॅनची स्पीड वाढत असते आणि फॅनची स्पीड चालू केल्यामुळं आपल्याला असं लक्षात येऊन जातं की स्पीड वाढली म्हणजे त्याची व्हेलॉसिटी वाढली, व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली, म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये चेंज झालं त्याच्यामध्ये ॲक्सेलरेशन प्रोड्यूस झालं. तर ते जे ॲक्सेलरेशन असतं तर त्या ॲक्सेलरेशनची डायरेक्शन आणि अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन ही सेम असते. जेव्हा स्पीड वाढते म्हणजे स्पीड इन्क्रीज होत असते तेव्हा अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन ह्या दोघांची डायरेक्शन सेम असते. आणि जेव्हा स्पीड डिक्रीज होते तर स्पीड डिक्रीज झाल्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन ह्या दोघांची डायरेक्शन कशी असणार आहे तर अपोजिट असणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके फ्रेंड्स, आज आपण सर्क्युलर मोशन काय असतं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतं, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतं, त्याचबरोबर लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन, लिनियर डिस्प्लेसमेंट, त्याचबरोबर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन, तर ह्यामधला आपण डिफरन्स बघितला आहे, ह्याचं रिलेशन बघितलं. त्याचबरोबर प्रत्येकाची डायरेक्शन कशी असते तर इथपर्यंत आपलं झालेलं आहे. बाकीचा जो काही चॅप्टर आहे तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार. ओके, थँक्यू.